नमस्कार, माझं नाव अद्वय जोशी आणि तुम्ही आता बरेच व्हिडिओ बघून झालेत तुमचे। MHT CET मध्ये कसा गैरप्रकार झालाय, 10वीचे मार्क्स, 12वीचे मार्क्स, JEE मार्क्स सगळं ओढून ओढून सांगतायत की वरचे 250 विद्यार्थी जे पहिल्या 1000 मध्ये 250 विद्यार्थी आहेत ते गैरप्रकार करून या परीक्षेत तिथे COEP VGT यायला जाऊन बसलेत आणि अशा लेकरांवर अन्याय झालाय ज्यांनी रात्रंदिवस एक करून मेहनत केली आहे, ज्यांच्या पालकांनी लहानपणीपासून संघर्ष केलाय। आणि हे जे विद्यार्थी वरती घुसलेत ते कॉलेज खराब करतील, तिथलं कल्चर खराब करतील, आपल्या महाराष्ट्राची जी शिक्षण संस्था आहे, जे प्रीमियम कॉलेजेस आहेत ते खराब करतील। हे सगळं ओरडू ओरडू CET सेलच्या आयुक्तांना सांगितलं। ते तर असं बिहेव करताय जसं काही झालंच नाही। हा समाज काय अडाणी आहे का? तुम्ही काही करायला नाही, माहिती काही ऐकून घेऊ। आमचं डोकं तोपर्यंतच खाली होतं जोपर्यंत आमच्या डोळ्याखाली पुस्तक होतं। ते जर पुस्तक कोणी घ्यायचा प्रयत्न केला ना, आम्ही कदापि शांत बसणार नाही। पूर्ण ताकदीने न्यायाच्या मार्गाने न्याय मिळवू। हा शिक्षणाचा लढा आहे, हा आमच्या मुलांसाठी लढा आहे, हा आमच्या मुलींसाठी लढा आहे आणि आम्ही त्यात पूर्णपणे सहभाग घेणार। कुठल्याही परिस्थितीत माघार नाही म्हणजे नाही। इनफ इज इनफ। प्रत्येक गोष्टीला एक लिमिट असते, एक टिपिंग पॉइंट असतो। त्याच्या पुढे जर त्या गोष्टी गेल्या तर समाजच संपून जातो। आणि आज ज्या गोष्टी चालू आहेत ना, त्यामध्ये समाज संपल्यात जमाय, पण तो आपण संपू द्यायचा नाही। मी जो व्हिडिओ रिलीज केला त्यावर पालकांच्या भरपूर प्रतिक्रिया आल्या। जवळजवळ त्या व्हिडिओला आता 300-350 पेक्षा जास्त कमेंट्स आहेत की मी CETच्या या प्रकारातून हे सगळे जे झालंय त्याच्यामधून माघार घेतोय। मला वाटलं की ठीक आहे, मला जेवढी जागृती करायची होती मी केली, पण आता ह्याच्यानंतर काय करावं। काही विद्यार्थ्यांच्या कमेंट वाटल्या, सर आता काही होत नाही, जाऊ द्या, हे करू द्या, जाऊ द्या, सर आता ऍडमिशन प्रोसेस झाली। हीच मानसिकता त्यांना माहितीये, तुम्ही हाच विचार करता की झालं एकदा प्रेशर मध्ये आणायचं पोरांना। प्रेशर मध्ये आणलं की हा चला ऍडमिशन करा, चला फॉर्म भरा, उद्या कॉलेजची डेट आहे, परवा कॉलेजची डेट आहे, मग हे फॉर्म भरतील, ऍडमिशन झाली। आता ऍडमिशन झाल्यानंतर कोण परत न्यायासाठी भांडणार आहे? मला काय फरक पडतोय? माझं झालं ना बाबा कॉलेजमध्ये, ते असतील कोणीतरी, तसंही ते काय, ते तर तसंही टॉपर आहे, मला काय घेणं देणं त्यांचं? दे नो दॅट। कोणासाठी लढताय ना तुम्ही हे बघा। तुम्ही टॉपरसाठी किंवा याच्या त्याच्यासाठी नाही लढत आहे, तुम्ही अशा पालकांसाठी लढतायत, त्या मुलांसाठी लढतायत। ही कमेंट वाचा। आय हॅव बीन फॉलोइंग फॉर यू सम टाइम, आय एम अ सिंगल पॅरेंट। यांची एक मुलगी आहे, एकटी आई आहे, आईनी त्या मुलीला वाढवलंय। तिथे खाली लिहिलंय की सर, एका मुलीला सिंगल पॅरेंटला वाढवायला काय संघर्ष असतो हे माहिती आहे, आणि वर्किंग पॅरेंट आहे, लहानपणीपासून छोट्यापासून पूर्ण मोठं केलं, चांगलं शिकवलं, अभ्यास केला मुलीनी, आणि तिला PICTचं कॉम्प्युटर मिळालं, जेव्हा की ती COEPचं कॉलेज डिझर्व करत होती। तिला मिळालं असतं COEPचं कॉलेज। एका कॉलेजने काय फरक पडतो सर, एका ब्रांचने काय फरक पडतो, हा विषय नाहीये। या विद्यार्थिनीची जी मेहनत आहे, अशा सारखे हजारो विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांचा संघर्ष आहे, त्या संघर्षाला, त्या 18 वर्षाच्या संघर्षाला, त्या तपाला जर कोणी पैशाच्या सत्तेच्या जोरावर येऊन लुटायचा प्रयत्न करत असेल आणि तरी जर हा समाज शांत बसलाय ना, तर मग हा समाज एक सुदृढ समाज किंवा एक जिवंत समाज म्हणून घेण्याच्या अजिबात पात्र नाहीये, असं माझं एक प्रामाणिक मत आहे। आणि यासाठीच माघार नाहीये। इथे बघा हे लिहिलंय की सर आपल्याला हा लढा पुढच्या पिढीसाठी पुढे न्यायचा आहे। हाच विचार आपल्या पूर्वजांनी आपल्यासाठी हाच विचार केला होता। प्रत्येकाला त्याच्या आयुष्यात छत्रपती शिवरायांपासून जर तुम्ही बघायला जाल, काही गरज नव्हती वेगळं स्वराज्य निर्माण करायची, पण ते झटले कोणासाठी? या मराठी मुलखासाठी। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर फॉरेनला जाऊन सेटल झाले असते, आले इथे कशासाठी? न्यायासाठी। सावित्रीबाई, ज्योतिबा फुले, त्यांना काय गरज होती समाजाचा एवढा तिरस्कार सहन करायची, पण केला। ते करून पण मुलींना शाळेत टाकलं। आणि ही प्रक्रिया ही थांबते कुठे ना कुठे, हे अशा प्रकारे ही प्रक्रिया थांबणार आहे। किती एक्झाम्पल्स द्यावे? हा जो महाराष्ट्र आहे ना, हा जो आज महाराष्ट्र, सांस्कृतिक महाराष्ट्र आपण म्हणतो की आमचं राज्य असं आहे, आमचं राज्य तसं आहे, ते असं यामुळे आहे कारण आपल्या पूर्वजांनी काहीतरी चांगले कर्म केले। तर त्याच्या पुढे न्यायची गोष्ट तर जाऊ द्या, कमीत कमी जे ठेवलंय, जे त्यांनी केलंय ते तर वाचवायला पाहिजे आपण। शिंगारे सर काय म्हणतायत एकदा बघू आपण। नमस्कार, मी नारायण शिंगारे।
काल मी मुंबईला गेलो होतो वकिलांना भेटायला आणि वकिलाला भेटून आणखी काही 2 घटना झाल्या. वकिलांना भेटलो, वकिलांबरोबर चर्चा केली, सगळं डॉक्युमेंट्स वगैरे दिलेत. काही डॉक्युमेंट्स आणखी गोळा करायचे, त्याची तयारी चालू आहे. आणि मग त्याच्यानंतर मी क्राईम ब्रँचला गेलो होतो की क्राईम ब्रँचला मला 2 गोष्टी होत्या की माझं स्टेटमेंट पण घ्यायचं होतं त्यांना आणि मलाही त्यांना विचारायचं होतं की नेमकं तपास कुठपर्यंत आला आहे. तर असं लक्षात आलं आहे की तपास काही चालू नाही आहे. त्यांना आम्ही जेवढं काही इनपुट दिलं आहे त्यांना नुसते फोन करून ठेवलेले आहेत त्यांनी, बाकी त्याच्या व्यतिरिक्त काहीच नाही. त्यांना मी विचारलं की तुम्हाला CET सेलनं आणखी काय काय माहिती दिली. ते म्हणजे माहिती दिली पण ती गुपित आहे, तुम्हाला नाही सांगता येत. बरं ठीक आहे बाबा, आता सांगायची कोणाला नेमकी काय माहिती. आता म्हणजे थोडक्यात म्हणण्याचा अर्थ असा आहे की क्राईम ब्रँच आणि CET सेल हे दोन्ही मिळून आपल्याला गोल गोल फिरवायला लागलं. CET सेलकडे गेलो, CET सेलला म्हणलं की आम्हाला पहिला 1000 विद्यार्थ्यांची 2 शिफ्टची यादी द्या. ते म्हणले आम्ही तुम्हाला देऊ शकत नाही, आम्ही क्राईम ब्रँचला काय द्यायचं ते देऊ. आणि क्राईम ब्रँचला गेल्यावर म्हणे की आम्हाला जी काही माहिती मिळाली ती आम्ही कोणाला देणार नाहीत. मग आता आपल्याला हे ॲडमिशन प्रोसेस तर चालू आहे, लोक तर खूप घुसलेले दिसलेत. मग काहीतरी गडबड व्हायला लागली. पुण्यामध्ये असणाऱ्या पालकांना आणि मुंबईमध्ये असणाऱ्या पालकांना माझं निवेदन आहे की तुम्ही COEP VGTI सारख्या जाऊन तिथल्या डायरेक्टरला भेटा ना, तिथल्या डीनला भेटा ना, तिथं विचारा ना त्यांना की बाबा तुम्हाला याचा काही फरक पडत नाही का. लिस्टची कॉपी काढून घेऊन जा, प्रोव्हिजनल मेरिट लिस्टची 2-4 पेजेस काढा, प्रिंट काढा आणि ती घेऊन जा, तिथं दाखवा. मला आणखी एक म्हणायचं आहे की महाराष्ट्रामधले सुशिक्षित लोक सगळे संपले, सगळे. म्हणजे कोणत्याच कॉलेजच्या प्राचार्याचं काहीच नाही येत अजून. म्हणजे एज्युकेशन सिस्टममध्ये काम करणाऱ्या लोकांनी तर बोलावं की असं काहीतरी गडबड व्हायला लागली. इंजिनियर लोकांनी बोलावं. म्हणजे काय होतं हे मुद्दा समजून घ्या. फार विचित्र प्रकार आहे, इतका सोपा आणि साधा नाही आहे हा. तुम्ही विचार करा ना, एकदम VGTI, COEP, PICT आणि SPIT या 4 कॉलेजवर घाव घातला डायरेक्ट. आणि यावर्षी 80% मी म्हणेन की 80% COEP आणि VGTIमध्ये 80% लोक फ्रॉड आहेत, फ्रॉड. त्यांची तिथं जाण्याची अवकात नाही आहे, पण ते तिथे ॲडमिशन घेऊन बसलेत. त्या फ्रॉड केलेल्या लोकांना पण माझी एक विनंती आहे की अरे लाजा, थोडं लाजा. एक जण जरी तुमच्यातला निघाला ना की त्यानं लाजून की बाबा सर हे असं असं काम केलं होतं आणि ह्या व्यक्तीकडून असं असं काम होतं आहे, तर आणखी ही लढाई सोपी जाईल. कुणीतरी एक या, तुम्हाला जर या भारत देशाशी किंवा तुम्ही केलेल्या गोष्टीचं थोडं जरी वाईट वाटत असेल, तुम्हाला इतका तळतळाट नका घेऊ. तुमच्याजवळ पैसे आहेत म्हणजे काय झालं. अरे पैसे तर तुम्ही दुसरीकडे जा ना, जिथं अभ्यासू आणि हुशार विद्यार्थ्यांचं काम आहे अशा ठिकाणी तुम्ही त्यांना कशाला पाठवायला लागले. दुसरीकडे इतके मोठे कॉलेजेस आहेत ना, तिथं पैसे भरा आणि तिथे जा ना. डायरेक्ट 10-15 लाख रुपये दिले तर त्या कॉलेजेसला तुम्हाला डायरेक्ट ॲडमिशन मिळतं ना. तुम्हाला ते COEPचा टप्पा का पाहिजे. नका ना, प्लीज, विनंती आहे. सोडा ना आमच्या गरिबाच्या पोरांना, सोडा ना, कष्टकरी मुलांना सोडा ना थोडं. पालकांनो याचा विचार करा. आमची खूप तळमळ आहे. ते अद्वैत सर इतके बोलतायत, इतके ते रात्रंदिवस ते माहिती काढण्याच्या मागे आहेत, सगळ्या ॲनालिसिस करण्याच्या मागे आहेत की काय काय गडबड आहे. आणि ते जेवढं काढतायत ते सत्य आहे सगळं. आणि सरांनी फक्त हेडिंग दिली आहे, माघार घेणार का. सर माघार घेणार नाही आहेत किंवा मी पण माघार घेणार नाही, याचा पूर्ण छडा लावूनच आम्ही थांबणार आहेत. माघार आता नाही, माघार घेण्याचे दिवस राहिले नाहीत. आता माघार घेतली तर पुढच्या वर्षी पोरांना फाश्या घ्याव्या लागतील. पण आता पुढचा प्लॅन काय असला पाहिजे मी तुम्हाला ते सांगतो. सगळ्यात पहिले 1 अप्रोच इज लीगल अप्रोच. आपल्याला कायद्यानुसार जायचंय. संविधान आहे आपल्याकडे, संविधानानुसार कायदा आहे, कोर्ट आहे. कोर्ट आपल्याला जस्टिस देऊ शकतं.
नीटच्या केसमध्ये पण हे झालंय, सीईटी मध्ये पण हे होईल. तो त्यासाठी आपण PIL फाईल करतोय हायकोर्टमध्ये, पब्लिक इंटरेस्ट लिटिगेशन. लवकरच 1-3-4 दिवसात तुम्हाला त्याची बातमी येऊन जाईल. शिंगारे सर स्वतः या प्रकरणात तिथे पुढे आहेत आणि त्यांच्याबरोबर अजून बरीच लोक आहेत. त्याच्यानंतर आपण हायकोर्टमध्ये आपल्याला अच्छा आपली डिमांड काय हे सांगून देतो. बऱ्याच जणांना माहिती नाही की सर डिमांड काय, तुम्हाला पूर्ण रिएक्झामिनेशन पाहिजे का? बिलकुल नाही. ऐका, एंटायर रिएक्झामिनेशन इज नॉट पॉसिबल ॲट दिस स्टेज. ते फिजिबल नाहीये, तुम्ही समजून घ्या. ना मुलं या मानसिकतेत आहे, ना पालक त्या मानसिकतेत आहे. आणि पूर्ण एक्झाम प्रक्रिया परत घ्यायची गरज नाहीये. जे विद्यार्थी संशयित आहे ना, त्यांना एलिमिनेट करायची गरज आहे. त्यांची परीक्षा घ्या, जे काही फेअर प्रोसिजर, त्यांना पण एक फेअर चान्स द्या, पण त्यामधून पण जे अपात्र आहेत ना त्यांना एलिमिनेट करा आणि बाकीच्यांना अपलिफ्ट करा. दॅट जस्टिस वी वॉन्ट फॉर दिस बॅच, 2026 बॅच. 2027 वाल्यांसाठी, जे 2027चे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी आपल्याला एक क्लीन प्रक्रिया पाहिजे, क्लीन प्रक्रिया पाहिजे, सो दॅट त्यांना हे सगळं फेस नाही करावं लागणार. सो सगळ्यात पहिले वी वॉन्ट डेटा ट्रान्सपरन्सी, की तुम्ही आम्हाला शिफ्ट वाईज डेटा द्या, रिजनल डिस्ट्रीब्युशन द्या, की कुठल्या टॉपर, कुठले जे एक्झाम सेंटर्स आहे हे कुठून आलेत बाबा हे टॉपर्स, आम्हाला पण बघायचंय. त्यांनी आपल्याला मदत होईल. काय मदत होईल? त्याला फाइंड करायला मदत होईल की कोणी कोणी गडबड केली आहे म्हणून. त्यानंतर SIT, एक स्पेशल इन्व्हेस्टिगेशन टीम पाहिजे या प्रकरणात, जी विदिन अ स्टिप्युलेटेड टाइम, जो काही एक टाइम आहे त्या टाइम मध्ये चौकशी करून निकाल लावेल. तारीख पे तारीख नाही, रिझल्ट. ठीक आहे, रिझल्ट ओरिएंटेड. त्याच्यानंतर फॉरेन्सिक ऑडिट पाहिजे पूर्ण प्रक्रियेचं. सीईटीची जी प्रक्रिया आहे ना, की हे तुम्ही टेंडर कोणाला देता, काय तुमच्या काय पॅरामीटर्स आहेत, तुमचे जी सर्व्हर आहे ते कसं काम करतो, सॉफ्टवेअर कोणचं वापरतात, सगळ्या इन अँड आउट सगळी इन्फॉर्मेशन पाहिजे. बिकॉज ईच इन्फॉर्मेशन विल सर्व द पर्पज ऑफ पब्लिक इंटरेस्ट. तुमची ती प्रायव्हेट संस्था नाहीये, आमच्या मुलांचं भविष्य येते है ना, ते तुम्ही फक्त एक काम करता. त्यासाठी तुम्ही पूर्ण आजूबाजूचे 6-7 जर राज्य पकडले ना, पूर्ण भारतात सगळ्यात जास्त फी या सीईटी सेलची, सगळ्यात जास्त. फक्त नीट सोडली, नीटला थोडीशी हायर फी आहे, नाहीतर पहिल्या भारताच्या 1-2 राज्यांमध्ये सगळ्यात जास्त सीईटी सेल फी घेतं. भरपूर श्रीमंत आहे सीईटी सेल. सर्व्हिसेस काय देतं? हे अशा सर्व्हिसेस देतं. आणि लीक प्रूफ एक्झामसाठी काय काय करता येईल ते आपण पुढे बघू. ठीक आहे ना, ते नंतरचं आहे, पण आधी हे इमिजिएट रिझॉल्व्ह आहे. मग आता आपल्याकडे काय काय? आपल्याकडे सगळ्यात पहिले डेटा एनोमली आहे. डेटा एनोमली म्हणजे काय? डेटा एनोमली म्हणजे काही पॅरामीटर्स असे सांगतात की संशय आहे की या प्रक्रियेमध्ये गडबड झालेली आहे, काहीतरी गडबड झालेली आहे. मग सर आपल्याकडे काय? तर जो आपण अनालिसिस केलाय तो आपण कोर्टात मांडणार आहोत. जेही असेल, 12वी असेल आणि 10वी असेल. तर हे सीईटी सेलकडनं एक्सप्लेनेशन घ्यायचंय की ते काय एक्सप्लेन करतात की आधीच्या वर्षी हे ट्रेंड का फॉलो होत नाही आणि आताच्या वर्षी का फॉलो होतात. दिस इज वन ग्राउंड फॉर रिएक्झामिनेशन ऑफ टॉप कॅन्डिडेट्स. ठीक आहे, पण याच्यामध्ये असं असतं की हा एक तर्क आहे, हे एक लॉजिक आहे की या अनालिसिसच्या बेसिसवर हे होऊ शकतं. पण आता सीईटी सेल उद्या हे म्हणू शकतं की आमचं काम आहे एक्झाम कंडक्ट करणं, त्या एक्झाम मध्ये कुठले पोरं जेईचा फॉर्म भरतात नाही भरत, काय करतात काय नाही करत, ठीक आहे, किंवा त्यांना 10वीत किती होते 12वीत किती होते, दॅट वी जस्ट डोंट केअर. बघा, कायदा आहे ना मनाने नाही काम करत, तो डोक्याने काम करतो, तो लॉ लिगल असतो. तुम्हाला जरी माहिती असेल ना, उद्या मी म्हटलं की मी हे कृत्य केले तरी ते सिद्ध व्हायला वर्ष लागतात. मग सर आता आपल्याकडे काय पर्याय? आता काय पर्याय आपल्याकडे? हे तर आहे, हे तर एक्सप्लेनेशन आहे, याचा तर आपण पूर्ण प्रयत्न करू. असं नाहीये तुम्हाला वाटत असेल की हा सर यांनी काही होणार नाही, होईल. दे हॅव टू एक्सप्लेन दिस अँड इफ हायकोर्टला जर वाटलं, ऑनरेबल हायकोर्टने जर ठरवलं तर ते ही ऍक्शन घेऊ शकतात. आता हे तर कायद्याचे तज्ज्ञ जे कोणी लॉयर्स असतील ते सांगतील. आय एम नॉट एक्सपर्ट इन दॅट. द बेस्ट, सगळ्यात मोठं जे आज आहे ना हा व्हिडिओ, हे सगळ्यात जास्त सिरियसली घ्यायचे सगळ्या विद्यार्थ्यांनी, सगळ्या पालकांनी. डेटा अनालिसिस आपल्याला करायचं आहे. डेटा अनालिसिस, व्हॉट वी वॉन्ट इज जॉग्राफिकल डिस्ट्रीब्युशन ऑफ द टॉपर्स. ही पहिले 200-250 मंडळी कुठून आलीत? यांचं घर दुसरीकडे होतं, यांनी एक्झाम तिसरीकडे दिली का? एका अशा केंद्रातून परीक्षा, एका अशा परीक्षा सेंटरमधून खूप सारे टॉपर आलेत का? जे परीक्षा केंद्र किंवा जो जिल्हा एकदम मागास जिल्हा आहे किंवा तिथे कोचिंग वगैरे असं काही नाहीये. दिस शोज क्लिअर कट प्रोसेसमध्ये गडबड आहे. अँड दिस इज द ग्राउंड ऑफ क्रिमिनल इन्व्हेस्टिगेशन बाय द कोर्ट्स आणि रिएक्झामिनेशन. हा खूप स्ट्रॉंग ग्राउंड आहे. याच्यासाठी ग्राउंड आहे
कारण नीटमध्ये असं झालंय, आधी नीटमध्ये असं झालंय, नीट 2024ची झज्जरची केस आहे. झज्जरची केस आहे की ज्यावेळेस झज्जर हरियाणामध्ये येतं, ज्यामध्ये एका सेंटरमधून परफेक्ट स्कोर्स म्हणजे भरपूर जे परफेक्ट स्कोर्स होते ते एका सेंटरमधून टोटल जर 67 पकडले नेशन वाईज, तर एका सेंटरमधून 6 ते 8 आले होते. हा जेव्हा डेटा सांगितला म्हणजे जे काही ऑनरेबल सुप्रीम कोर्टला सांगितला, त्यावेळेस सुप्रीम कोर्टने काय केलं, एनटीएला प्रश्न विचारला की हाऊ धिस कम. हे त्यांना प्रश्नाची उत्तर द्यावी लागतात. सीईटीला पण द्यावी लागेल की एखाद्या जिल्हा किंवा असे जर सेंटर्स असतील ना, तिथून अचानकपणे पहिले 200 विद्यार्थी येत आहेत, 250 विद्यार्थी येत आहेत आणि बाकीचे विद्यार्थी वेल डिस्ट्रीब्युटेड आहे. दे हॅव टू एक्सप्लेन दिस, दे कॅनॉट रन अवे फ्रॉम दॅट, कारण ही एक्झाम प्रक्रियेची गडबड आहे. ठीक आहे, पण याच्यामध्ये काय झालं, याच्यामध्ये बघा एनटीएने सांगितलं, एनटीएने याचं इन्व्हेस्टिगेशन केलं आणि सांगितलं की जी चुकीची बुकलेट दिल्या गेली आहे त्याच्यामुळे ग्रेस मार्क्स दिल्या गेले यांना. ग्रेस मार्क्स दिले गेले का? कारण की त्यांना टाइम कमी मिळाला म्हणून. कारण की सगळ्यांनाच ग्रेस मार्क्स दिले म्हणून सगळ्यांचे मार्क्स अचानक वाढले, म्हणून त्या पर्टिक्युलर सेंटर मधून इतके सारे टॉपर्स आले. मग टोटल 1563 कॅन्डिडेट्स, जे काही कॅन्डिडेट्स होते त्या सगळ्यांचं जे ग्रेस मार्क्स ते काढून टाकले आणि यांची रिएक्झामिनेशन झाली. रिएक्झामिनेशन झाल्यानंतर असं कळालं की हे सगळे टॉपर आता ते राहिलेच नाहीत, ते वेगवेगळ्या रँकला डिस्ट्रीब्यूट झाले. दॅट्स द पॉइंट. दिस इज द व्हॉट वी हॅव टू प्रूव्ह, सेंटर अॅनॉमली. कारण याच्यात सुप्रीम कोर्टचं पण प्रिव्हियस केस आहे, सो दॅट इज अ व्हेरी स्ट्रॉंग केस. याच्यात अजून एक फॅक्टर येतो, तो म्हणजे सीकरची केस आहे. बघा, सीकर आणि राजकोटची केस आहे, जिथे या म्हणजे 2 डिस्ट्रिक्ट्स मधून खूप जास्त टॉपर्स आले. सो लोकांनी असं क्लेम केलं की कुठे ना कुठे या जिल्ह्यांमध्ये स्कॅम झालाय. पण मग सेंट्रल गव्हर्नमेंटने रिप्लाय दिला एनटीए कडून की नाही असं नाहीये, कोचिंग हब असल्यामुळे इथे असं झाले आणि प्रिव्हियस डेटा पण तो सांगतोय. ठीक आहे, सो मग त्याच्यानंतर कोचिंग हब इफेक्ट नंतर हे ऐकलं सुप्रीम कोर्टने आणि सांगितलं की ठीक आहे असं होऊ शकतं. आपल्या केसमध्ये असं होणार नाही. त्याचं कारण असं, कारण आम्हाला असा दाट संशय आहे की हे पर्टिक्युलर जिल्हे आहेत ज्याचा कोचिंग हबचा काही संबंध नाही. एका जिल्ह्यातून एक सेंटर असू शकतं रिपीटेड नंबर ऑफ टाइम्स. हे जर सिद्ध झालं की संपलं मग सगळं. लीगली आपल्याला 100% न्याय मिळेल, नो मॅटर व्हॉट. तर एक्झाम प्रक्रिया तर झाली ना सर, असं ना. हा सुप्रीम कोर्टचं जजमेंट आहे, ऑनरेबल सुप्रीम कोर्टचं या केसमध्येच जजमेंट आहे की इवन पोस्ट एक्झाम, जस्ट बिकॉज यू आर इन फर्स्ट इयर, यू आर इन सेकंड इयर, दॅट डज नॉट मीन. हा डेटा 2025च्या विद्यार्थ्यांसाठी पण सीईटीला काढावं लागेल इथे झालं तर, म्हणजे 25चे पण विद्यार्थी बाहेर निघण्याची शक्यता आहे. प्रोसेसचा काही संबंध नाही इथे. सुप्रीम कोर्टने हेच सांगितलं की जर चुकीच्या पद्धतीने विद्यार्थी आतमध्ये जर आले असतील, हे सिद्ध झालं या सेंटर अॅनॉमलीवरून, तर त्यांच्यावर कारवाई करण्यात येते आणि केली सुद्धा होती त्या एनटीएच्या केसमध्ये. सो यासाठी आम्हाला लागेल भरपूर सारा डेटा. हे आपल्याला आता सिद्ध करायला कोर्टामध्ये सीईटी सेल तर करणार नाही रिलीज. कोर्टाला सांगू, कोर्ट कधी सांगेल, वी विल फाइंड आउट. वी आर इंजिनियर्स, प्लीज ट्राय टू अंडरस्टँड. आपण सगळे इंजिनियर्स आहोत, आपल्याकडे डोकं आहे, यांच्याकडे डोकं नाही, यांच्याकडे खोके आहेत. सो मला एक पाहिजे तुमच्याकडनं की एक गुगल शीट खाली फ्लोट केली कमेंट सेक्शन मध्ये. ती गुगल शीट भरा आणि त्याच्यामध्ये तुमचा रोल नंबर, सेंटर आणि शिफ्ट टाका. बाकी तुमचं नाव वगैरे त्याचं काही घेणं देणं नाहीये. दिस विल हेल्प अस लोकेटिंग द एक्झाम सेंटर्स. आपल्याला एक्झाम सेंटरचं मॅपिंग होईल, जॉग्राफिकल मॅपिंग होईल. तुम्ही म्हणाल सर ठीक आहे, हे तर तुम्हाला कळून जाईल, पण ज्यांनी स्कॅम केलाय त्यांनीच या रिजन मधून परीक्षा दिली किंवा सेंटर मधून दिलं, त्याचं तुम्ही काय करणार आहात त्याचं ते सांगायची गरज पब्लिक प्लॅटफॉर्मवर नाही. ते आम्ही बघू काय करायचं काय नाही. ठीक आहे, दॅट वी विल फाइंड आउट, विल ट्राय अवर बेस्ट. पण मला डेटा पाहिजे, खूप जास्त डेटा पाहिजे, प्रत्येक जिल्ह्यातून डेटा पाहिजे. कुठली शिफ्ट होती, काय होतं, काय रोल नंबर होतो, म्हणजे आपल्याला प्रत्येक शिफ्ट वाईज डिस्ट्रीब्युशन दिसेल, सगळ्या गोष्टी क्लिअर होतील. जस्ट यू गिव्ह मी द डेटा. सो विद्यार्थी असतील, पालक असतील, ती शीट फिल करून द्या, सगळ्या पोरांना फॉरवर्ड करा आणि ती भरायला हवं. दॅट इज द मोस्ट क्रुशियल एव्हिडन्स दॅट कॅन गेट अस लीगल जस्टिस. अपार्ट फ्रॉम दॅट, त्याच्यानंतर आपल्याला काय करायचंय, त्याच्यानंतर सोशल मीडिया. सोशल मीडियाची ताकद काय असते हे मागच्या काही दिवसांमध्ये तुम्ही बघितलं. जोपर्यंत आपल्यासोबत जास्तीत जास्त लोक जुडणार नाही तोपर्यंत हा मुद्दा बनणार नाही. म्हणून तुम्हाला काय करायचंय, तर युट्यूबवर तर मी हे करणारच आहे. युट्यूबवर शॉर्ट्स असतील, त्याच्यानंतर व्हिडिओज असतील, हे सगळं तर मी टाकत राहणार आहे. आता मी एकटा नाही, मला पालकांची आणि विद्यार्थ्यांची प्रतिक्रिया पण पाहिजे. ठीक आहे,
कारण तुम्ही पोचले पाहिजे. आय एम अ मीडियम, वी आर अ मीडियम, आम्ही माध्यम आहोत. खरा हा मुद्दा तुमचा आहे. कारण जास्त जीवनाला कोणाला फरक पडला, सगळ्यात जास्त तुमच्या जीवनाला पडला. ठीक आहे, मला पण वाईट वाटलं, मग शिक्षकांना पण वाईट वाटतं, नाही असं नाही, पण तुम्ही जेवढं पुढे याल तेवढं अजून लोक रिलेट करू शकतील याला काय झालंय म्हणून. ठीक आहे, इंस्टाग्रामवर एक हे चॅनल मी सुरू केलं होतं मागे, सीईटी सत्यशोधक 2.0. तर जे सावित्रीबाई फुले आहेत, ज्योतिबा फुले आहेत, त्यांनी जे सत्यशोधक समाजाची स्थापना केली होती, ते समाजामध्ये जो अन्याय होत होता त्यामागचं जे सत्य आहे किंवा त्या सत्याची पूजा आहे ते त्यांनी केली आयुष्यभर. आता हे जे आहे ना सत्यशोधक 2.0, हे सीईटी सत्यशोधक आहे. म्हणजे सीईटीच्या सत्यामध्ये जायचंय आपल्याला, की एक्झाम काय बाबा, कुणाला पुढं करते, काय करते, या सगळ्या गोष्टी बघायच्या. तर या इंस्टाग्राम पेजला तुम्ही फॉलो करा, तुम्ही युजर नेम नीट बघू शकता. ठीक आहे, इंस्टाग्राम पेजवर इंस्टाग्रामचा आपण भरपूर वापर करणार आहोत. मी तुम्हाला सांगेल, तुम्ही एक व्हॉट्सअप ग्रुप आहे, खाली व्हॉट्सअप ग्रुप पण आहे, सेपरेट व्हॉट्सअप ग्रुप आपला. ठीक आहे ना, हा तो सीईटी सत्यशोधकचा इन्स्टा पण आहे आणि व्हॉट्सअप पण आहे. त्या व्हॉट्सअपला तुम्ही अटॅच व्हा, मुलांनी आणि पालकांनी, सगळ्यांनी. ठीक आहे, तर त्या ग्रुपमध्ये मी तुम्हाला सांगेल काय करायचं आणि काय नाही करायचं. जास्तीत जास्त शेअर हे चालू राहिलं पाहिजे. जोपर्यंत आपला मुद्दा चालू नाही तोपर्यंत आपल्याकडे लक्ष आहे. एकदा मुद्दा गेला, जर ते हटलं ना तर मग ते लक्ष राहत नाही, मग परत ते तसंच कुठेतरी पडून राहतं. जसं सरकारी फाईली असं ना धुळखात पडतात, तसंच ते पडून राहतं. ठीक आहे, सो सोशल मीडिया इज अनदर क्रुशल एलिमेंट ऑफ द फाईट. ठीक आहे, त्याच्यानंतर काय सर, त्याच्यानंतर ॲल्युमनाय नेटवर्कला मी अप्रोच करतोय स्वतः. COAP असेल, सरदार पटेल असेल, ICT असेल, कारण त्यांचं कॉलेज आहे तर त्यांना पण हा विषय पटला पाहिजे की त्यांच्या कॉलेजमध्ये काय होतंय बाबा, त्यांनी जे मेहनत करून मिळवले. प्रत्येक कॉलेज मागची स्वतःची एक भावना असते. आता मी पण एक COEPN सुद्धा आहे, मी एक COEPN आहे. सो मला ते पण एक दुःख आहे की मला आठवतं ना, माझं कॉलेज आठवतं, आणि त्या कॉलेजमध्ये जर असे कोणी पण येऊन बसलं तर ते अत्यंत मनाला वेदनादायक आहे. ठीक आहे, आणि त्याच्यानंतर ओपनिंग सुरू करतोय. तर वी आर हायरिंग, येस वी आर हायरिंग. तर आम्हाला कोण पाहिजे आपल्याला एक सोशल मीडिया ऍडवायझर पाहिजे. सोशल मीडियावर कोणी एडिटर असेल, है ना, कोणी चांगलं रील बनवत असेल, इन्स्टा येत असेल. कारण आता हे जेनझीचे लोक आहेत, तुम्हाला हे चांगलं येतं. आय एम व्हेरी वीक इन इन्स्टा आहे ना, मला ते इन्स्टा वगैरे येत नाही. थोडंफार युट्यूब येतं पण इन्स्टा जास्त येत नाही. सो तुम्हाला हे थोडंसं इथे जरा स्टेप घ्यावी लागेल. ठीक आहे, त्याच्यानंतर एक लीगल ऍडवायझर लागतील. लीगल ऍडवायझर म्हणजे वकील तर आहेत, जे आमचे वकील आहेत ना ते आहेत, पण आपल्याला कोणीतरी ज्यांनी स्टुडंटची केस लढली असेल आधी, किंवा त्याच्यामध्ये थोडंसं जास्त नॉलेज असेल, किंवा RTI रिलेटेड तुम्हाला काही माहिती असेल. ठीक आहे, RTI फाईल केल्यात बरं का, प्रश्न तो नाही. त्या RTI मध्ये पण ते त्यांच्याकडे लूप होल असतो की ते परत प्रायव्हसीच्या नावाखाली देत नाही इन्फॉर्मेशन वगैरे. पण इन दिस अँगल यू कॅन हेल्प अस. ठीक आहे ना, हे एकटा नाही करू शकणार ना, कारण वेगवेगळ्या समाजात, आपल्या समाजात शिक्षण म्हणजे सुशिक्षित लोक भरपूर आहे, त्यांची मदत आहे. ते जर सोबत आले ना तर हे असे पत्त्यासारखे असे खाली पडून जातील. ज्या लोकांनी हे काम केलंय ते फक्त त्यांनी सोबत येणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर डेटा अनालिस्ट पाहिजे मला, कोडर पाहिजे. कोडिंग मध्ये कोणी एक्सपर्ट असेल ना तुमच्यापैकी तर थोडीशी तुमची मदत लागणार आहे. डेटा मायनिंगसाठी मदत लागेल, कारण ते डेटाची एक्सरसाइज खूप मोठी आहे. मॅपिंग दोज एक्झॅक्ट सेंटर्स, एक्झॅक्ट डिस्ट्रिक्ट्स ऑफ ऑल द स्कॅमर्स. ठीक आहे, विदाउट ऑफिशियली रिलीजिंग COAP, म्हणजे COAP रिलीजिंग डेटा इज अ व्हेरी टीडियस टास्क. त्याच्यात भरपूर विद्यार्थी वगैरे काम करतायत, बॅकएंडला भरपूर विद्यार्थी शिक्षक काम करतायत. पण एक या क्षेत्रातलं एक्सपर्ट असेल ना, कोणी कोडर असेल ना, तर दॅट विल इझिली हेल्प अ टास्क. ठीक आहे ना, म्हणजे जो आम्ही जो विचार करतोय तो एक्झिक्यूट होईल लगेच. ओके, एलिजिबिलिटी काय, तुम्ही महाराष्ट्र प्रेमी पाहिजे. ज्या राज्यात आपण राहतो, आजूबाजूला ज्या गोष्टी घडतात तर त्याबद्दल आपल्याला प्रेम आहे डेफिनेटली. नो मॅटर CETशी संबंध असू दे नसू दे, पण एक चांगलं महाराष्ट्र असावं, पुढे पण महाराष्ट्राचा बिहार नाही व्हावा, हे जर वाटत असेल तर नक्की यू आर एलिजिबल. अँड ऍट द सेम टाइम रिम्युनरेशन काय, सगळ्यात मोठं ते म्हणजे समाधान. असे लेकरं त्या कॉलेजमध्ये मस्त अभ्यास करतील, चांगली मेहनती मुलं पोहोचतील, आणि त्यांच्यासाठी आपापलं सगळ्यांचं छोटं छोटं कॉन्ट्रीब्युशन जर आलं ना तर याच्यापेक्षा अजून जास्त काय. आपला CV मरायच्या आधी किती चांगला CV बनेल. चला काहीतरी केलं आयुष्यात, म्हणजे बाकी तर खूप साऱ्या गोष्टी करतोच आपण, नाही असं नाही, पण एक असा मोठा कॉज, अशा कॉजसाठी काम करायला खूप कमी संधी मिळते ना, कमी संधी मिळते. तर ती संधी आता आपल्याला चालून आली, आपल्या समोर चालून आलेली आहे. तर त्या संधीचा पुरेपूर सगळ्यांनी काय म्हणतात त्याला लाभ घ्यावा. ठीक आहे, त्याच्यानंतर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. तुम्हाला कुठली माहिती असेल, काही असेल, पिंगारे सरांचा हा मोबाईल नंबर आहे. त्यांनी डायरेक्ट मोबाईल नंबर दिलाय त्यांना, त्यांच्या सरांकडे एकच मोबाईल आहे.
एकच मोबाईल आहे ना. तर त्यांना म्हटलं सर तुम्ही एकच मोबाईल कशाला देतात, तुम्ही पोरांना कशाला देतात नंबर, एवढे तुम्हाला फोन येतील. अहो जाऊ द्या सर, जाऊ द्या, काही फरक पडत नाही, पोरांचा विषय मिटायला हवा एकदाचा, त्यांना न्याय मिळायला हवा. सो सरांना जास्त फोन करू नका, काही क्रुशियल इन्फॉर्मेशन असेल काही असेल तर नक्की तुम्ही त्यांना संपर्क करा. काळजी करू नका, तुमचा डेटा आहे ना तो सुरक्षित राहील, तुमची प्रायव्हसी सुरक्षित राहील. पण पुढे या, पुढे या, पुढे या, ठीक आहे ना. काही लोक, छोटी मोठी लोक येऊन हे काय, यांचे काय काय संख्या असते, हे 5 लोक असतात, 5-10 लोक असतात, लाखोंचा समाज आहे इथे, मोठा समाज आहे, एकत्र येणं गरजेचं आहे. ठीक आहे, हा माझा ईमेल आहे, हा माझा ईमेल आहे. तुम्हाला काहीही पाठवायचं असेल, म्हणजे जसं तुम्हाला तुम्ही लीगल ॲडवायझर असाल, तुम्हाला त्या रिलेटेड पाहिजे, किंवा तुम्हाला डेटा अनालिस्टसाठी अप्लाय करायचं असेल, म्हणजे अप्लाय म्हणजे मदत करायची असेल त्या रिलेटेड, तर तुम्ही मला मेल सेंड करू शकता. ठीक आहे ना. डेफिनेटली जे वाटलं ना तुम्हाला काही सजेस्ट करायचं असेल तुम्ही मेलनी सजेस्ट करा. ठीक आहे ना, सजेस्ट करा. कारण डेफिनेटली आपल्या समाजामध्ये खूपच काय म्हणतात त्याला अनुभवी लोक आहेत. त्यांनी जर ठरवलं ना, समाजाची शक्ती जर एकत्र झाली ना, तर महाराष्ट्राचा स्कॅम जाऊ दे, अख्ख्या भारताचा स्कॅम आपण हटवू शकतो. एवढी ताकद आहे आपल्यामध्ये. आता ती ताकद जी आहे ना ती आता अनुभवायची गरज आहे. शेवटी स्वामी विवेकानंदांचे काही शब्द आहे. ज्या वेळेस हा देश संकटात सापडला होता आणि इंग्रजांचं अत्यंत क्रूर राज्य होतं, लोक बोलायला घाबरत होती, अन्यायाविरुद्ध लढायला मागे हटत होती, त्यावेळेस विवेकानंद म्हणतात, बोल्ड वर्ड्स अँड बोल्डर डीड्स. बोलायला शिका आणि त्याहून अधिक काम करायला शिका. आर व्हॉट वी वॉन्ट. आजच्या काळाची ही गरज आहे. अवेक 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 ग्रेट सोल्स. प्रत्येकामध्ये देव आहे. यू आर ऑल गॉड, यू आर ऑल ग्रेट सोल्स. अवेक, रिअलाइज दॅट यू हॅव दॅट इनफायनाइट पोटेन्शियल, असं विवेकानंद म्हणून गेले. द वर्ल्ड इज सफरिंग. या जगात दुःख आहे, आजूबाजूला दुःख आहे, लेकरं आहेत ज्यांची स्वप्न तुटत आहेत, पालक आहेत ज्यांच्या मेहनतीला तडा जातोय, ते तुम्हाला बोलवतायत. जाल ना तुम्ही मदतीला?